तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झाली 8:27 तर आज निघालोय. आज काल पण निघालो होतो, पण काल मी व्हिडिओ शूट नाही केली आणि इच्छाच नाही होते व्हिडिओ शूट करायची. कामच होत नाही तसं, तर मन पण नाही लागत आहे आणि काम पण मी तसं करत नाहीये जसं करायला पाहिजे. आज पण बघा 8:30ला उठलोय. याचं कारण आहे की लोकलच काम करणार आहे, तर मी 1-2 दिवस अजून असेच गेले तरी चालतील, पण मी लोकल काम करणार आणि लोकल वरती काम करून बघूया आता काय होतंय का नाही. तर विचार चालू आहे, कारण का एवढं सकाळी रोज उठून जावा, एवढा ट्रॅफिक फेस करा नंतर, आणि शेवटी नंतर 3000चे पण वांदे होतात. तर ठीक आहे, बघूया आता लोकलमध्ये आपलं किती काम होतंय. तर मला वाटतंय की आता 8 वाजले, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत मी काम करेन. आता नेरळची बुकिंग असते, नाही ऍक्सेप्ट करणार आहे भाई. तर बघूया, लोकलच काम करेल. लोकलमध्ये जेवढं पण काम होईल तेवढं कव्हर करायचा प्रयत्न करेल, आणि जर आज चांगलं बऱ्यापैकी काम झालं लोकल, तर मग लोकलच काम करेल. कारण का आता दादरची बुकिंग वाजते 3 तास लागणार जायला, तर भाई एवढं कोण जाणार 3 तास जायला. भांडूपची लागते बघा 1.5 तास. तर ठीक आहे, बघूया आता लोकलच काम करणार आहे मी आज. म्हणजे ठाण्याच्या पण पुढे नाही जाणार. लास्ट डोंबिवली आणि इकडे लास्ट मला वाटतं बदलापूर, बस बदलापूर पर्यंत. बदलापूरच्या पुढे नाही जाणार. तर ठीक आहे, बघूया आता कशा बुकिंग्स लागतात आपल्याला. तर मित्रांनो बघा, 8:30 वाजता निघालो होतो. वेळ बघा किती झाली, 9:45. बुकिंगच नाही वाजत. हे बघा कुठली बुकिंग वाजते, उल्हासनगर, आणि ते पण कल्याण वेस्ट वरून. भाई अशाच बुकिंग वाजतात, आणि ज्या बुकिंग वाजतात त्या दादर वगैरे त्या साईडच्या वाजतात की 2.5 तास 3 तास. आता मला एक मायमची बुकिंग लागली होती, 3 तास दाखवत होते, आणि दादर बिदरच्या बुकिंग होत्या त्या 2.5 तास 2.25 तास. 2 तासाच्या बुकिंग मला ठाण्याच्या आणि आपलं भांडूपच्या मुलुंडच्या त्या दाखवतात. तर भाई काय घेणार त्या बुकिंग. तर ठीक आहे, बघूया आता इथलीच कोणती बुकिंग भेटली तर. त्या ट्रॅफिकमुळे काम करायची इच्छा निघून गेली आणि काम पण होत नाही. एकच बुकिंग मारणार, मग तिकडे जाऊन बसून राहणार, हाच सीन आहे. आता बघूया, जर मला वाटतं इकडनं जर चांगली कोणती बुकिंग भेटली इथली म्हणजे तर मग काम चालू होईल. काम चालू व्हायसाठी पण बुकिंग नाही भेटत आहे भाई. आज काय माहिती. काल तरी बुकिंग्स लागत होत्या, म्हणजे भल्या कंटिन्यू नव्हत्या पण लागत होत्या. थोडा वेळच काम केला मी, पण लागत होती बुकिंग. आणि आज तर काही बुकिंगच नाही वाजतात त्या अशा वाजतात. तर ठीक आहे, बघूया आता. तर भाई आता इथं साकेतच्या इथे आलेलो. इकडनं एक बुकिंग लागली होती, ती पण नाही भेटली भाई, कॅन्सल झाली. तर खतरनाक म्हणजे रेटच नाही, आणि खूप जास्त वेळ लागतोय बुकिंगला. सगळ्या अशा लांबच्याच बुकिंग आहेत. मी प्रत्येक बुकिंगचे स्क्रीनशॉट काढून ठेवले. बुकिंग लागला असं नाही, बुकिंग लागत होत्या, पण त्या मी ऍक्सेप्ट करू नाही शकत होत्या. असंच मी काय इकडनं म्हणजे कोणीच नसतील केलं. ज्याला मुंबईला जायचंच असेल तोच करू शकतो ती बुकिंग ऍक्सेप्ट. बाकी अदरवाईज असं इकडनं कोणी करणारच नाही ऍक्सेप्ट, कारण का वेळच तेवढा लागत होता. आणि ओलामध्ये पण सेम बुकिंग, उबरमध्ये पण सेम 2.5 3 तासाच्या बुकिंग, आणि फेअर तेच आपलं 450 800ची बुकिंग 3 तास लागत होते जायला, 2.5 तासाच्या वरच. आणि ज्या 450 500च्या बुकिंग होत्या त्या 1.5 तास 2 तास 1.25 तास अशा बुकिंग होत्या. तर घ्यायची इच्छाच होत नव्हती बुकिंग, तर मी नाही घेतली बुकिंग. आणि मग आता थांबलो इथे. आता वाजलेले आहेत बघा 12:24. सकाळपासून एक पण बुकिंग मी ऍक्सेप्ट तर करत होतो. आता एकच करत होतो ही, पण ती झाली नाही, आणि मला बुकिंगच लागल्या नाही जशा पाहिजे तशा बुकिंग नाही लागल्या. इव्हन मला ईस्टवरून वेस्टला जायच्या पण बुकिंग नाही, वेस्टवरून ईस्टच्या बुकिंग लागतात. तर ठीक आहे, अजून एक मी 10-15 मिनिटात वाट बघेल. जर लागली बुकिंग तर करेन, नाही तर मग मी दोन्ही ऍप बंद करेल आणि घरी जाईल. बघू आता, कंटाळा आला उभा राहून पण. माणूस कितीतरी बसणार. 8:30 वाजल्यापासून निघालो, 12:30 वाजले, तर जवळजवळ 4 तास झाले बुकिंग नाही. बघू, उद्यापासून 5 वाजताच निघायला लागणार. काय भाई, काम असं तर काम होणार नाही आपल्याने. तर जे आपली रुटीन आहे तीच तसंच काम करावं लागेल. तर ठीक आहे, बघूया आता उद्यापासून जो आपला डेली रुटीन आहे 5 वाजताचा तोच फॉलो करायला लागेल. तर मित्रांनो, बुकिंग लागलीच नाही. आता 1 वाजायला आलाय, म्हणजे जवळजवळ आपल्याला आता म्हणजे 5 तास झालेत घरातून निघून, पण एक सिंगल बुकिंग पण नाही घेतली. बुकिंग्स नाही लागत आहे असं पण नाहीये की बुकिंग्सच नाहीत, बुकिंग्स आहेत, पण त्या बुकिंग सगळ्या बॉम्बे साईड, नवी मुंबई. तर मी तो पण विचार केला की नवी मुंबई साईडची पण कोणती बुकिंग आली तर निघून जाईल. तर भाई ते पनवेलची बुकिंग आली होती रे सॉरी, रेट बघाल आणि तुम्ही टाइम बघाल तर भाई कोणच नाही जाणार भाई, अशा बुकिंग वाजतात. तर आता एक ठरवलंय की आपलं जे 5चं रुटीन आहे सकाळचं
तेच बेस्ट आहे भाई. अशाने आपलं काम पण होणार नाही आणि जर बुकिंग्स अशा लागल्या नाही तर आपली मनस्थिती पण नसते काम करायची. तर तेच करेन आता उद्यापासून. जो आपला डेली रुटीन आहे सकाळी 5ला निघायचं, जे आपलं म्हणजे फिक्स टायमिंग देतो त्याच टायमिंगवर निघणार आणि त्याच टायमिंगवरतीच काम करणार. आता भले कितीचं पण काम होऊ दे, पण काहीतरी काम होतं भाई. ह्यामध्ये काहीच नाही, संबंधच नाही काम करायचा. आणि एवढी ट्रॅफिक की काय माहिती काय भाई, कधी सोल्युशन निघणार या ट्रॅफिकचं आणि काय सोल्युशन काढणार आहे लोक. ट्रॅफिकचं सोल्युशन तर नाही त्यांच्याकडे. एक म्हणजे आहे फक्त पैसे खाण्याचं सोल्युशन आहे. पैसे कसे खायचे ते ट्रॅफिक पोलिसांना बरोबर माहिती आहे. ट्रॅफिक हँडल करायचं माहिती नाही. कारण का तुम्ही कधी पण सकाळी कुठे पण बघा, जिथे ट्रॅफिक आहे तिथे ट्रॅफिक हवालदार नसणारच. तो कुठेतरी पिलरच्या मागं झाडाच्या मागं लपलेला असणार, दुसऱ्या गाड्या पकडणार, तिकडे फाईन मारणार. तेच काम आहेत बस. आणि जिथे ट्रॅफिक आहे तिथे ट्रॅफिक पोलीस कधीच नसतो. तर ह्याच्याने तर ट्रॅफिक नाही हँडल होणार. आम्ही स्वतः नाईटला किंवा सकाळी पण बघितलं आहेत. शिळफाट्यावरून ज्या मोठमोठ्या ट्रक्स आहेत 20-20 रुपये घेतात त्यांच्याकडून हे लोक. एवढीच नाही की 20 रुपये घेतात प्रत्येक गाडीकडून. जेवढ्या पण गाड्या थांबवतात 20 रुपये घेतात सोडतात, 20 रुपये घेतात, 30 रुपये घेतात सोडतात. तर असं कारभार असेल तर कसं काय म्हणजे ट्रॅफिक हँडल होणार. तर ठीक आहे, त्याचा विषय येतो. आता आपण काय नाही करू शकत त्याला. तर उद्यापासून सकाळी 5 वाजता निघणार आणि मग आपलं जे काम आहे 5 वाजतापासून जे चालू होतं तेच चालू करणार आहे. तर ठीक आहे, आता उद्याच निघेन. आता जाईन मी घरी आणि मग करेन आता आरामच. काय मतलब नाही आता काम करून पण.